हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं इंजिनिअरिंग विथ प्रतीक या युट्यूब चॅनलमध्ये. सो आज आपण थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन म्हणजेच ENTC या ब्रँचचा 2024 पॅटर्नचा सिलेबस डिस्कस करणार आहोत. आता आपण नवीन अकॅडमिक इयर स्टार्ट होत आहे 2026-2027. सो या नवीन अकॅडमिक इयरसाठी थर्ड इयरचा 2024 पॅटर्नचा सिलेबस हा फर्स्ट टाइम असणार आहे. सो फर्स्ट टाइम तुम्हाला हे सर्व नवीन सिलेबस बघायला भेटणार आहे आणि तुमचे हे पेपर्स हे फर्स्ट टाइम होणार आहे 2024 पॅटर्ननुसार थर्ड इयरचे. सो चला मग बघूयात तुम्हाला दोन्ही सेमिस्टरमध्ये कोणते सब्जेक्ट असणार आहेत आणि कोणत्या सब्जेक्टला तुम्हाला सामोरे जावं लागणार आहे, तर ते आपण डिस्कस करूया, ते बघूया. चला मग, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना बी हेल्प होईल. सो चला मग स्टार्ट करूया. सो फर्स्ट वन आपला पहिला सब्जेक्ट आहे मायक्रो कंट्रोलर अँड ॲप्लिकेशन. सो फर्स्ट वन तुम्हाला मायक्रो कंट्रोलर्स अँड ॲप्लिकेशन नावाचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये थेअरी एक्झाममध्ये 30 मार्काची CCA एक्झाम असणार, 70 मार्कची एंडसेम एक्झाम असणार, अशी टोटल 100 मार्क्सचा पेपर असणार आणि त्याला क्रेडिट 3 क्रेडिट आहे थेअरीला. त्यानंतर सेल्युलर नेटवर्क्स नावाचा सब्जेक्ट आहे. त्यामध्ये CCA एक्झाम 30 मार्क्सची असणार, एंडसेम एक्झाम 70 मार्क्सची असणार, असं टोटल 100 मार्क्सची एक्झाम असणार आणि 3 क्रेडिट असणार थेअरी एक्झामला. 3 क्रेडिट असणार आपल्या पूर्ण एक्झामला, थेअरी आणि एंडसेम आणि CCA एक्झामला. त्यानंतर तिसरा सब्जेक्ट आहे आपला VLSI डिझाईन. त्याला 30 मार्कची CCA एक्झाम असणार, 70 मार्कची एंडसेम एक्झाम असणार, अशी टोटल 100 मार्कची एक्झाम असणार. 3 क्रेडिट आहे याला, ह्या सब्जेक्टला. तर आता आपण 3 सब्जेक्ट बघितले: मायक्रो कंट्रोलर्स अँड ॲप्लिकेशन्स, सेल्युलर नेटवर्क, VLSI डिझाईन. ह्या तिन्ही सब्जेक्टला 3 क्रेडिट्स आहे आणि 30 मार्कची इंटरनल एक्झाम असणार, जी की CCA एक्झाम असते, कॉलेज लेवलला होते. आणि त्यानंतर 70 मार्कची युनिव्हर्सिटीकडून एंडसेम एक्झाम असणार. त्यानंतर मायक्रो कंट्रोलर्स अँड VLSI डिझाईन लॅब आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल असणार आहे. 50 मार्काचं टर्मवर्क असणार, 25 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम असणार, अशी 75 मार्काचं एकूण मार्क्सचं वेटेज या प्रॅक्टिकल लॅबसाठी आणि 2 क्रेडिट असणार याच्या प्रॅक्टिकलला, मायक्रो कंट्रोलर्स अँड VLSI डिझाईन लॅब. सो ह्या 2 सब्जेक्टची एकत्र मिळून, मायक्रो कंट्रोलर्स अँड VLSI डिझाईन या 2 सब्जेक्टची एकत्र मिळून एक प्रॅक्टिकल लॅब किंवा प्रॅक्टिकल एक्झाम आहे. सो त्याच्यानंतर आता आपण बघूया सेल्युलर नेटवर्क लॅब. सेल्युलर नेटवर्क लॅबमध्ये आपण बघूया. सेल्युलर नेटवर्क लॅबमध्ये प्रॅक्टिकल असणार 25 मार्क्सची आणि टर्मवर्क असणार 25 मार्क्सचं. तुमचं जे सबमिशन असतं, राईटअप असतं, ते सबमिशन राईटअप 25 मार्क्सचं असणार आणि 25 मार्क्सची तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असणार. अशी टोटल 50 मार्क्सची एक्झाम असणार, त्यापैकी प्रॅक्टिकलला 1 क्रेडिट आहे. त्यानंतर इलेक्टिव्ह वनमध्ये 30 मार्कची CCA एक्झाम असणार, 70 मार्कची एंडसेम एक्झाम असणार. सो सो त्यानंतर इलेक्टिव्ह वन सब्जेक्ट आहे तुमचा, त्याच्यामध्ये 30 मार्क्सची CCA एक्झाम असणार, इंटरनल एक्झाम जी कॉलेज लेवलला होणार, आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम असणार, अशी 100 मार्क्सची टोटल एक्झाम असणार. त्यामुळे की त्याला क्रेडिट आहे 3 क्रेडिट. सो इलेक्टिव्ह वन मध्ये तुम्हाला सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स जॉब प्रोग्रामिंग, कम्प्युटर नेटवर्क्स, डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग यानी की DSP, क्लाउड कम्प्युटिंग, असे 4 विविध डिफरंट सब्जेक्ट असणार. त्या 4 विविध डिफरंट सब्जेक्ट मधला एक इलेक्टिव्ह तुम्हाला चूज करायचा आहे. इलेक्टिव्ह वन मध्ये एवढे 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेत. 4 ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. त्या 4 ऑप्शनपैकी एक ऑप्शन तुम्हाला चूज करायचा आहे. पहिला सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स जॉब प्रोग्रामिंग, दुसरा सब्जेक्ट कम्प्युटर नेटवर्क, तिसरा सब्जेक्ट डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग आणि चौथा क्लाउड कम्प्युटिंग. ह्या 4 सब्जेक्टपैकी एक सब्जेक्ट तुम्ही इलेक्टिव्ह वनसाठी चूज करू शकता. त्यामध्ये 30 मार्काची इंटरनल एक्झाम CCA एक्झाम असणार तुमची, 70 मार्कची एंडसेम एक्झाम असणार, अशी टोटल 100 मार्क्सची एक्झाम असणार आणि तुम्हाला ह्या सब्जेक्टला क्रेडिट असणार आहे 3. सो त्यानंतर इलेक्टिव्ह वन लॅब, म्हणजे ह्या इलेक्टिव्ह वन जे तुम्ही चूज करता त्याची प्रॅक्टिकल किंवा लॅब मॅन्युअल असणार, लॅब एक्झाम असणार ती. ह्याच्यामध्ये जे इलेक्टिव्ह वन आहे ना, त्याला फक्त ओन्ली टर्मवर्क एक्झाम आहे, प्रॅक्टिकल एक्झाम नाही आहे. म्हणजे एक्सटर्नल जे तुमच्या कॉलेजमध्ये येतात बाहेरून, त्या इलेक्टिव्ह वन या सब्जेक्टसाठी येणार नाही, फक्त ओन्ली टर्मवर्क असणार, राईट अप सबमिशन, ते तुम्हाला सबमिट करायचं फक्त या सब्जेक्टसाठी. असं या सब्जेक्टच्या प्रॅक्टिकल लॅबला 1 क्रेडिट असणार. त्यानंतर मल्टी डिसिप्लिनरी मायनर आहे. त्यामध्ये मशीन लर्निंग नावाचा सब्जेक्ट आहे. मशीन लर्निंग या सब्जेक्टसाठी ट्युटोरियल तुम्हाला लिहावं लागणार, ट्युटोरियल प्रॅक्टिकल असणार. तो टर्मवर्क आहे, ह्याला फक्त 25 मार्कचं टर्मवर्क आहे. त्या 25 मार्कची टर्मवर्क तुम्हाला असणार आणि ओरल एक्झाम असणार. ती ओरल एक्झाम तुमची 25 मार्कची असणार, अशी 50 मार्काची ही मशीन लर्निंगची एक्झाम आहे. ह्याला ट्युटोरियलला 2 क्रेडिट आहे आणि प्रॅक्टिकलला 1 क्रेडिट, असे 3 क्रेडिट आहे. त्यानंतर ओपन इलेक्टिव्ह नावाचा सब्जेक्ट आहे. ओपन इलेक्टिव्ह नावाचा सब्जेक्ट आहे. सो ओपन इलेक्टिव्हमध्ये डिफरंट सब्जेक्ट असतात.
त्यापैकी ओपन इलेक्टिव्हमध्ये IPR, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स अँड सायबर लॉज, सस्टेनेबिलिटी डेव्हलपमेंट, डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट असे विविध ओपन इलेक्टिव्हमध्ये सब्जेक्ट आहेत. त्यापैकी तुम्ही कोणता बी चूज करू शकता. ओपन इलेक्टिव्हमध्ये तुम्हाला इंटरनल कॉलेज लेवलला 15 मार्क्सची एक्झाम असणार, CCA एक्झाम, आणि एंडसेम एक्झाम 35 मार्क्सची असणार. असं 50 मार्क्सची एकूण एक्झाम असणार आणि ह्या सब्जेक्टला तुम्हाला 2 क्रेडिट आहे. त्यानंतर टेक्निकल सेमिनार वगैरे आहे, त्यामध्ये तुम्हाला ओरल असणार ह्या सेमिनारसाठी, एक्सपिरियन्शियल लर्निंग, असे टोटल 25 मार्क्स असणार आणि त्याला 1 क्रेडिट असणार. सो चला बघूया मायक्रो कंट्रोलर्स अँड ॲप्लिकेशनचा पूर्ण सिलेबस तुम्ही इथे बघू शकता. मायक्रो कंट्रोलर्स अँड ॲप्लिकेशनचा तुम्हाला कोणकोणते इथे टॉपिक्स असणार. सो आपण आता सेकंड सेमचा लाईक सेमिस्टर 6चा, जे तुम्ही थर्ड इयरच्या सेकंड सेममध्ये जे सेमिस्टर तुम्ही बघणार आहोत, तुम्हाला ते सेमिस्टर असणार आहे, त्याचे सब्जेक्ट डिस्कस करूया आपण. So we only discuss this subject and its weightages in this video, not all about all the syllabus like particular syllabus of this particular subject like microcontrollers and application का पूरा हम syllabus नहीं देखने वाले, सिर्फ particular हम उसके syllabus और weightage देखते हैं. सो सेकंड सेमिस्टरच्या आतमध्ये, सेमिस्टर 6व्या सेमिस्टरच्या आतमध्ये तुम्हाला पहिला सब्जेक्ट आहे एम्बेडेड सिस्टम डिझाइन. पहिला सब्जेक्ट आहे तुम्हाला एम्बेडेड सिस्टम डिझाइन. एम्बेडेड सिस्टम डिझाइन या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 30 मार्कची एक्झाम असणार, 70 मार्कची एंडसेम एक्झाम असणार, अशी टोटल 100 मार्कची एक्झाम असणार आणि ह्या सब्जेक्टला क्रेडिट आहेत 3. सो सेमिस्टर 6 6व्या सेमिस्टरमध्ये तुमचा जे पुढचं नेक्स्ट सेमिस्टर असेल त्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे एम्बेडेड सिस्टम डिझाइन. त्यामुळे त्याला 3 क्रेडिट आहेत. 30 मार्कची CCA एक्झाम जी कॉलेज लेवलला इंटरनल एक्झाम होती ती आहे आणि 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे. त्यानंतर ब्रॉडबँड कम्युनिकेशन, ब्रॉडबँड कम्युनिकेशन या सब्जेक्टला 30 मार्क्सची CCA एक्झाम आहे, 70 मार्क्सची एंडसेम एक्झाम आहे, अशी 100 मार्क्सची तुमची एक्झाम आहे आणि ह्याला 3 क्रेडिट आहे ब्रॉडबँड कम्युनिकेशन या सब्जेक्टला. त्यानंतर एम्बेडेड सिस्टम डिझाइन लॅब. सो एम्बेडेड सिस्टम डिझाइन लॅब हा जे सब्जेक्ट आहे तुमची, ह्याची प्रॅक्टिकल एक्झाम आहे, लॅब आहे. सो ह्याला प्रॅक्टिकल एक्झाम आहे तुमची, ती 25 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम असणार आहे आणि 25 मार्क्सचं टर्म वर्क असणार. अशी 50 मार्क्सची ही एक्झाम असणार आहे एम्बेडेड सिस्टम डिझाइन लॅब ह्या सब्जेक्टसाठी आणि टोटल ह्याला 1 क्रेडिट आहे. त्यानंतर ब्रॉडबँड कम्युनिकेशन ह्या सब्जेक्टसाठी तुमची प्रॅक्टिकल एक्झाम असणार. त्यापैकी तुम्हाला 25 मार्क्सची टर्म वर्क असणार, 25 मार्क्सची ओरल एक्झाम असणार, अशी 50 मार्क्सची एक्झाम असणार. ब्रॉडबँड कम्युनिकेशन जी लॅब आहे प्रॅक्टिकल आहे आणि तुम्हाला ह्याला 1 क्रेडिट असणार. त्यानंतर इलेक्टिव्ह 2. सो इलेक्टिव्ह 2 तुम्हाला इलेक्टिव्ह 2 सब्जेक्ट असणार. सो इलेक्टिव्ह 2 मध्ये तुम्हाला हे डिफरंट सब्जेक्ट आहे, तुम्ही हे डिफरंट सब्जेक्ट चूज करू शकता. इलेक्टिव्ह 2 मध्ये तुम्हाला सब्जेक्ट आहे वेब टेक्नॉलॉजी, डिजिटल इमेज प्रोसेसिंग, नेटवर्क अँड सायबर सिक्युरिटी, सीमॉस प्रोसेस टेक्नॉलॉजी, असे इलेक्टिव्ह 2 मध्ये 4 ऑप्शन आहे. ह्या 4 ऑप्शनपैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही चूज करू शकता. तो इलेक्टिव्ह 2 साठी पण तुमची 30 मार्काची कॉलेज लेवलला इंटरनल, 30 मार्काची CCA एक्झाम आहे, एंडसेम 70 मार्क्सची, अशी टोटल 100 मार्क्सची एक्झाम आहे आणि ह्याला पण 3 क्रेडिट आहे इलेक्टिव्ह 2 या सब्जेक्टला. त्यानंतर इलेक्टिव्ह 3. सो इलेक्टिव्ह 3 मध्ये पण इलेक्टिव्ह 3 मध्ये असे 4 ऑप्शन आहेत, त्यापैकी तुम्ही निवडू शकता. इलेक्टिव्ह 3 मध्ये तुम्हाला ऑप्शन आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंडस्ट्रियल IoT. सो असे 4 ऑप्शनपैकी तुम्ही कोणता बी सब्जेक्ट निवडू शकता. ते इलेक्टिव्ह 3 साठी तुमची पण CCA एक्झाम आहे 30 मार्क्सची, एंडसेम एक्झाम आहे 70 मार्क्सची, अशी 100 मार्क्सची तुमची एक्झाम आहे आणि थेअरी ह्याला क्रेडिट आहे 3 असं इलेक्टिव्ह 3ला. त्यानंतर इलेक्टिव्ह 2 आणि इलेक्टिव्ह 3चे एकत्र प्रॅक्टिकल आणि लॅब असणार आहे. त्यापैकी 25 मार्क्सची तुमची टर्मवर्क एक्झाम असणार आहे ह्या दोन्ही सब्जेक्टची एकत्र आणि 25 मार्क्सची प्रॅक्टिकल एक्झाम, असं 50 मार्क्सची एक्झाम असणार आहे. ह्याला क्रेडिट आहे 1. त्यानंतर डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम यानी की DBMS. या DBMS या सब्जेक्टसाठी तुम्हाला ट्युटोरियल असणार आहे आणि प्रॅक्टिकल असणार आहे. सो तुम्हाला टर्म वर्कला DBMS या सब्जेक्टला 25 मार्क आहे, ओरल ह्या सब्जेक्टला 25 मार्क्सची, असे 50 मार्क्सची तुम्हाला DBMS हा सब्जेक्ट असणार आहे. फक्त DBMS डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम या सब्जेक्टला थेअरी एक्झाम नाहीये, ओन्ली प्रॅक्टिकल आणि टर्म वर्क एक्झाम आहे डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम या सब्जेक्टला. तो आता आपण किती सब्जेक्ट बघितला, हा एक सब्जेक्ट थेअरीचा, दुसरा सब्जेक्ट थेअरीचा, तिसरा सब्जेक्ट थेअरीचा, चौथा सब्जेक्ट थेअरीचा. सो असे 4 सब्जेक्ट थेअरीचे आहे तुम्हाला. सो सेकंड सेमिस्टरच्या आतमध्ये तुम्हाला फक्त ओन्ली 4 सब्जेक्ट आहे, म्हणजे थेअरी एक्झाम लिहिण्याचे आणि बाकी सगळे प्रॅक्टिकल आणि टर्म वर्क्स आहे. त्यानंतर मिनी प्रोजेक्ट असणार तुम्हाला. मिनी प्रोजेक्ट तुम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम, मिनी प्रोजेक्टमध्ये तुम्हाला टर्म वर्क असणार 50 मार्क्सचं आणि टोटल तुम्हाला त्याचं 1 क्रेडिट आहे. आणि इंटर्नशिप जे तुम्ही करसाल, त्या इंटर्नशिपला तुम्हाला 50 मार्क्सची ओरल एक्झाम असणार,
आणि 4 क्रेडिट असणार ह्या इंटर्नशिपला. सो बस एवढाच होता हा पूर्ण सिलेबस. थर्ड इयरच्या सेकंड सेमचा म्हणजे 6व्या सेमिस्टरचा तुमचा 6व्या सेमिस्टरचा तुमचा कसा सिलेबस असणार तो आपण आता डिस्कस केला. सो हे अजून एका पूर्ण व्हिडिओमध्ये ह्या पूर्ण एक सब्जेक्टचा आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत, की नेमकं तुम्हाला ह्या सब्जेक्टच्या प्रत्येकच्या 5 युनिटमध्ये काय-काय बघायला भेटणार आहे. ते आपण पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तोपर्यंत आपण हे डिस्कस केला, की तुम्हाला कोणकोणता सिलेबस असणार ह्या दोन्ही सेमिस्टरला हे आपण आता डिस्कस केलं. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना बी हेल्प होईल. आणि बघत राहा इंजिनिअरिंग विथ प्रतीक हे यूट्यूब चॅनल.